खूपदा आपण हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जर जेवायला गेलो ना, तर आवर्जून हा पदार्थ मागवतो. तो म्हणजे पनीर मसाला. पनीर मसाला चवीला जेवढा भारी लागतो ना, बनवायला तेवढाच सोपा आहे. कसा बनवायचा ते तर तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, छान असे लालबुंद पिकलेले टोमॅटो घ्यायचे, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, सोबत लसूण घेतलेला आहे. आता इथं मी 7 ते 8 काजू घेतले होते. यामध्ये पाणी घालून आहे ना आपल्याला भिजत घालायला ठेवायचे. यामुळे ना अगदी क्रीमी म्हणजे असं टेक्स्चर येतं आणि चवसुद्धा खूप भारी येते. त्यासाठी इथं आपल्याला काजू घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडासा पनीरचा सुद्धा वापर करायचा आहे. यासाठी मी थोडंसं पनीरसुद्धा साईडला नंतर काढून ठेवलं होतं. आता इथे तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार पनीर कमी जास्त घेऊ शकता. इथं मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तुमची जर फॅमिली मोठी असेल तर तुम्ही थोडं जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा यापेक्षा कमी घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. याचे मध्यम आकाराचे पीसेस कट करून घ्यायचे किंवा तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही कट करून घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे. आता मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, असे सिंपल आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी. इथं मी पनीर कट करून घेतलेले आहे. ही रेसिपी शेवटपर्यंत एकदा जरूर बघून घ्या, म्हणजे तुम्ही सहज घरी पनीर मसाला बनवू शकाल. आणि एकदा ही जर रेसिपी तुम्ही घरी ट्राय केली ना तर बाहेरचं पनीर खाणं तुम्ही विसरूनच जाल. इतकी भारी लागते आणि बनवायला खूप सोपी आहे. हाच पदार्थ आपल्याला हॉटेलमध्ये जर खायचं म्हटलं ना तर खूप पैसे मोजावे लागतात. त्याच्या निम्म्यापेक्षाही निम्म्या पैशामध्ये हा पदार्थ घरी इतका छान बनवून तयार होतो. इथं पनीरचे जे क्यूब आहेत ते कट करून घेतल्याच्या नंतर इथं मी आपला जो नॉनस्टिकचा तवा असतो ज्यावर आपण डोसे वगैरे बनवतो त्यावरती ना थोडंसं तेल घातलं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि ना कमी गॅस करून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं. खूप मोठ्या गॅसवर सुद्धा फ्राय करायचं नाही. आता पनीर जोपर्यंत फ्राय होतोय तोपर्यंत छान असा आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी जे आपण कांदे घेतले होते ते पातळ चिरून घेतले, अगदी 1 इंचभर आलं घेतलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. हे सगळं छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान भाजलं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, लवंग, दालचिनी, त्यानंतर थोडंसं चक्री फूल जे असतं त्याच्या 2-3 पाकळ्या फक्त तोडून घेतल्या आणि इथं तमालपत्र घेतलेलं आहे. सगळं छान असं परतल्याच्या नंतर यामध्ये टोमॅटो घालायचा. टोमॅटोचा सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. सोबतच यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची, म्हणजे वाटणाची जी चव आहे ना ती खूप भारी येते. आता हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. लगभग आपलं पनीरसुद्धा छान असं फ्राय झालेलं आहे. हा बघा, मस्त असं आपलं हे जे आपला मसाला आहे ना तो छान असा भाजून घेतलेला आहे. जितका चांगला मसाला तुम्ही भाजून घ्याल ना ग्रेव्हीची चव तेवढी छान येते. हे कधीच विसरायचं नाही. हे बघा, आता आपलं हे पनीरसुद्धा मस्त असं मी फ्राय करून घेतलं आहे. खूप जास्तसुद्धा म्हणजे परतायचं नाही. हलक्या बदामी रंगावरच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. याचा रंग तुम्ही बघू शकता. आणि खूपदा आपण ज्यावेळेस कढईमध्ये पनीर फ्राय करतो ना त्यावेळेस ते खूप तुटतं. त्यामुळे कधीही पनीर फ्राय करत असताना अशा पसरट भांड्यामध्ये ते फ्राय करून घ्यायचं. आता आपण जो मसाला तयार करून घेतला तो मी व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना काढून वाटून घेतलेला आहे. अतिशय सिंपल पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली. आता इथं मी पनीरचे सुद्धा 2-3 स्क्यूब काढून ठेवले होते आणि सोबतच काजूसुद्धा आपल्याला इथेच वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे वेगळं वाटण्याची गरज नाही. जो आपला मसाला आहे त्यासोबतच हे वाटून घ्यायचं. हे बघा, आता इथं कढईमध्ये मी 1.5 चमचा तेल घातलेले, त्यामध्ये जिरं घालायचं आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. हे बघा, आता हे वाटण छान असं परतून घ्यायचं. जितकं छान हे वाटण तुम्ही परतून घ्याल ना पनीर मसाला चवीला तेवढाच भारी लागतो. आता इथं मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही संपूर्ण बटरमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा थोडंसं तूप आणि थोडंसं तेल घालून सुद्धा ही पनीर मसाला बनवून घेऊ शकता. आता इथं मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित छान असं परतत आलं की काही पावडर मसाले घालायचे. इथं मी किचन किंग मसाला, धना पावडर, चवीनुसार मीठ, हळद, कांदा लसूण मसाला, घरगुती लाल तिखट घातलेला आहे. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. मसालेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. काही नसेल फक्त किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला आणि घरगुती लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालणार आहे. सगळं छान असं परतून घ्यायचं. जसेच तुम्ही मसाले यामध्ये घालाल ना इतका छान घमघमाट सुटतो ना मंडळी, संपूर्ण घरामध्ये याचा सुगंध दरवळतो. इतकी सुंदर हा पनीर मसाला घरी बनवून तयार होतो.
याची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता, मस्त अशी ही दाटसर आणि तर्रीदार ही ग्रेव्ही तयार झालेली. आता इथे आपल्याला यामध्ये फ्राय करून घेतलेलं पनीर घालायचं आहे. याच पद्धतीने तुम्ही मटार पनीरसुद्धा बनवू शकता. मटार पनीरच्या सुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर रेसिपी आहेत, नसेल पाहिल्या तर एकदा जरूर बघून घ्या. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हा पनीर मसाला तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत दाटसर आवडतोय त्या अंदाजाने यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढून घ्यायची. तोपर्यंत इथं मी छोट्या टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. यामध्ये पाणी खूप जास्त घालायचं नसतं. आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ज्यावेळेस अशा भाज्या ऑर्डर करतो त्या खूप पातळ किंवा खूपच जास्त अशा घट्ट नसतात, अशा लपथपीत असतात, ज्या दिसायलाही सुरेख दिसतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. आता हे सगळं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. ही भाजी आणखी शिजणार आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी पुन्हा वाढवणार आहे. आता यामध्ये पुन्हा थोडंसं मी पाणी घालून यावरती झाकण ठेवून ही भाजी 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायची. ज्यावेळेस आपण अशा हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल भाज्या घरी बनवतो ना, त्यावेळेस गॅस हा मध्यम ठेवायचा. खूप मोठ्या गॅसवर किंवा खूप घाई गडबडीमध्ये ह्या भाज्या बनवायच्या नाहीत. बनवायला खूप सोप्या असतात, पण काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या ना, तर अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी चव आपण घरीच आणू शकतो भाज्यांना. आता याला मी छान असं 5 ते 6 मिनटासाठी शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू यावरती ना छान अशी कस्तुरी मेथी हाताने क्रश करून घालायची. म्हणजे याचा जो स्वाद, याचा जो फ्लेवर आहे ना, तो भाजीमध्ये खूप जास्त भारी येतो. सोबतच मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता रंग, तर्री आणि ग्रेव्ही इतकी मस्त तयार होते ना. याची जी चव आहे ना, हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही खूप भारी येते. खूप जणं नान किंवा फुलके किंवा आपापल्या पद्धतीने म्हणजे खातात, पण मला ही भाजी पुरीसोबत खूप जास्त आवडते. आणि तुम्ही जर कधी पुरीसोबत असा पनीर मसाला नसेल ना ट्राय केला, तर एकदा जरूर बनवून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आपण पुरीला कशी नेहमी कणिक मळतो, अगदी त्या पद्धतीने इथं मी कणिक मळून घेतलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अगदी 2 ते 2.5 वाट्या मी गहू पीठ घेतलं, त्यामध्ये 2 चमचे इथं मी छोटा जो बारीक रवा असतो ना तो घातला, तेल घातलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घट्टसर हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं. आपला पनीर मसाला बनवण्याच्या आधी भाजी तयार झाल्याच्या नंतर अगदी तुम्हाला जशा पुऱ्या आवडतात लहान मोठ्या त्या अंदाजाने याच्या पुऱ्या करून घ्यायच्या. पुरीची जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल ना, तर जरूर मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी अतिशय सोयीस्कर पद्धतीने पुरीवर डिटेल व्हिडिओ घेऊन येईन. तुम्ही पुऱ्या बघू शकता, अगदी तेलात सोडल्या की टम्म फुगतात आणि अजिबात तेलकट होत नाही. खूपदा तेलामध्ये पुऱ्या सोडल्या की त्या फुगत नाही, मध्ये बसल्यासारख्या होतात आणि काय होतं त्यामुळे पुरी खूप जास्त तेलकट होते. थंड झाल्याच्या नंतर तर आणखी तेलकट होते. यासाठीच काही छोट्या छोट्या टिप्स असतात, त्यावर मी जरूर तुमच्यासाठी डिटेल व्हिडिओ घेऊन येईन. आता इथं याच पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या तयार करून घेतल्या. ज्यावेळेस पुऱ्या बनवत असाल ना, त्यावेळेस तेलाला खूप जास्त गॅप द्यायचा नाही. खूप तेलाच्या मध्ये जर असा गॅप ठेवला, हळूहळू जर पुऱ्या आपण लाटत गेलो, तेलवरती तापत गेलं, तर काय होतं ना, तेल खूप करपतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्या पुऱ्या एकसारख्या तयार होत नाही, खुसखुशीत होत नाही, तेलकट होतात. त्यामुळे 7 ते 8 म्हणजे 10-12 पुऱ्या तरी एकदम बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या 2-2, 3-3 तळून घ्यायच्या. तोपर्यंत खाली पुऱ्या लाटत राहायचं. अशा पद्धतीने जर पुऱ्या तयार करून घेतल्या तर तेलकट होत नाही. तर इथं मस्त असं मी ताट वाढून घेतलेलं आहे. बघा कसं वाटते. जरूर ही रेसिपी घरी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आमच्या फॅमिलीमध्ये तर ही रेसिपी सगळ्यांची ऑल टाईम फेवरेट आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडेल, त्यामुळे जरूर बनवा, खा, कशी वाटली ती कमेंट करून सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.